हाय गाईस, मी तुमचा सगळ्यांचा अभि वाईब्स. तर मी आज गेलो होतो विप्रोला हिंजवडी फेज 2मध्ये. तिथे होता आज एक वॉक इन ड्राईव्ह. वॉक इन ड्राईव्हचा रोल होता सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर. तर त्या वॉक इन ड्राईव्हमध्ये 50 ओपनिंगसाठी 500 ते 600 मुलं आलते. आता कोणत्या पण इंटरव्ह्यूवरला प्रश्न पडतोच की 500 ते 600 मुलं कशी शॉटिंग करायची. तर आमचा घेतला तिथे GD राऊंड. GD म्हणजे ग्रुप डिस्कशन. तर सगळ्यात महत्त्वाचा असतो ग्रुप डिस्कशनमध्ये कम्युनिकेशन, की तुमचं जर कम्युनिकेशन स्ट्रॉंग असेल तर तुम्ही ग्रुप डिस्कशनमध्ये सिलेक्ट होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही कोणत्या कंपनीत जात आहे तर तिथे तुमचा जर रेफरल असेल तर तो पण तुमच्यासाठी एक गोल्डन चान्स ठरू शकतो. तर सगळ्यांनी इंटरव्ह्यूला जाताना सगळ्यात महत्त्वाचं आहे कम्युनिकेशन आणि रेफरल. हे दोन्ही असेल तर वॉक इन ड्राईव्हसाठी जा, नाही तर जाऊ नका. कारण की तिथे एक्सपिरियन्सवाले पण लोक येतात वॉक इन ड्राईव्हसाठी. कारण की त्यांना कंपनीची ग्रोथ करायची असते, म्हणजे स्वतःची ग्रोथ करायची असते तर ती कंपनी चेंज करतात. त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा, वॉक इन ड्राईव्हला जाताना सगळ्यात महत्त्वाचं आहे स्वतःचं कम्युनिकेशन महत्त्वाचं. त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन पाहिजेत, तुम्ही त्या पोझिशनसाठी इलिजिबल पाहिजेत, तुम्हाला त्या फील्डचं नॉलेज पण पाहिजे. मग तिथे GD घेतील, ॲप्टिट्यूड टेस्ट घेतील किंवा दुसरं काहीतरी घेतील, मग याचा राऊंड वगैरे घेतील. पण जर जे मुलं BCA, BE, BCS हे पासआउट असतील त्यांनी जाऊच नका. कारण म्हणजे काही ठिकाणी पोरांना वाटतं बा, कारण की आपण फ्रेशर्स आहेत तर आपण गेलं पाहिजे, की आपल्याला IT मध्ये जॉब पाहिजे. आणि IT सुरुवात करायच्या आधी वाटतं की आपण कोणत्या का होईना पोझिशनमध्ये आपण IT साठी स्टार्ट करावं करिअर आपलं. तर IT च्या मुलांना जर करिअर स्टार्ट करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांनी डायरेक्ट, जर कोडिंग येत असेल तर पायथॉन, जावा, PHP वगैरे अशा कोडिंग लँग्वेज वगैरे, फ्रंट एंड बॅक एंड असेल किंवा SQL डेव्हलपर असेल, पॉवर BI डेव्हलपर असेल किंवा जावा डेव्हलपर असेल, अशा सगळ्या लँग्वेजपैकी कोणती तरी एक लँग्वेज पकडा, ती लँग्वेज परफेक्ट करा. आणि जिथे तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं असेल, समजा पोझिशन खूप असतात, फक्त आपल्यात स्वतःत क्वालिटी पाहिजे की आपण तो फेस करू शकतोय. आणि असं नाही की एकदा इंटरव्ह्यूला गेलो आणि तिथे नाही सिलेक्ट झालो, तसं नसतं. खूप 2-3 इंटरव्ह्यू देऊन बघायचे, 4-5 द्यायची, 10-15 द्यायची, 20-25 द्यायची. कोणत्या तरी एका इंटरव्ह्यूला सिलेक्ट होतच माणूस. कारण की जेवढे तुम्ही इंटरव्ह्यू देता तेवढ्यातून तुम्हाला एक्सपिरियन्स भेटतो. एक्सपिरियन्स आल्याच्या नंतर तुम्हाला कळतं आपण कुठे कमी पडतोय. पुन्हा त्या गोष्टीवरती काम केलं ना तर आपले सिलेक्शन होण्याचे चान्सेस आणि IT मध्ये शिरण्याचे चान्सेस वाढतात. बस एवढंच सांगायचं होतं. कारण की खूप आपण चुकतो आणि चुकी करतो, ती चुकी नका करू. कारण की आपण यूट्यूबला, इंस्टाग्रामला रील बघतो, यूट्यूबला बघतो की हे रोल ते रोल IT मध्ये शिरण्यासाठी. तर ते बघूच नका. तुम्ही फक्त एकच करा की जर तुम्हाला एंट्री पाहिजे असेल तर पायथॉन डेव्हलपर, जावा डेव्हलपर असे जॉब्स असतील त्याच ओपनिंगला जा फ्रेशर्सनी. कारण की तुम्ही वॉक इन ड्राईव्हला गेलात ना, तिथे भरमसाठ जागा असते, भरमसाठ नसते, अशी पब्लिकच असते. त्याच्यामुळे तिथे आपलं सिलेक्शन होणं नक्कीच नसतं. गेलं तरी तिथे एक्सपिरियन्सवाले, रेफरलवाले कॅन्डिडेट असतात. जर करायचं असेल IT मध्ये रोल तर आधी अभ्यास करा आणि एका पोझिशनला धरून अभ्यास करत राहा, तर नक्कीच आपलं IT मध्ये काम होतं. आणि जशा लिंक वगैरे येतात की हे आता समजा डेलॉयटची ओपनिंग चालू आहे, इन्फोसिसची ओपनिंग चालू आहे, विप्रोची ओपनिंग चालू आहे, जे व्हर्च्युअल वगैरे ऑफ कॅम्पस ड्राईव्ह वगैरे असे लिंक येतात, तर त्या भरत राहा. कधी ना कधी त्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट होती, पुन्हा परत वॉइस प्रोसेस होती, म्हणजे जे ऑनलाईन घेतली जाते त्यांच्या थ्रू, तर त्याला पण भरत राहा. होती, जर त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं तर नक्कीच होतात. कारण की त्याचं पण कॅमेरा वगैरे चालू करून ते टेस्ट वगैरे घेतात, तुमचे मार्क वगैरे कळतात, प्रोसेस होते. अशा लिंक्स येतात तेव्हा भरत जायचं. पण एक चेक करायचं की ती कंपनीची करिअर वेबसाईट ओरिजिनल आहे की नाही. कंपनीच्या ज्या करिअर वेबसाईट्स असतात त्याच्यावरूनच अप्लाय करायचं. काय काही ठिकाणी ना फेक पण राहते, ती आपली पर्सनल डिटेल्स त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते कधी कशी एखाद्या वेळेस. तर त्याचं पण लक्ष ठेवायचं सगळ्यात महत्त्वाचं तर. आणि ईमेल वगैरे पण सिक्युअर आहे का नाही ते चेक करत राहायचं. ईमेलला वगैरे काय नोटिफिकेशन येतात, कोणची ओपनिंग कधी आहे ते वगैरे, किंवा एखाद्याचा मेल आला कंपनीचा जॉबचा तर ते चेक करत राहायचं. कारण की कधी कधी काय होतं, मेल आलाय आणि आपण तो बघतच नाही.
ते काय तर एकदा ऑपॉर्च्युनिटी गेली ती पुन्हा परत येत नाही त्याच पोझिशनसाठी, किंवा ती कंपनी येत नाही. त्यासाठी लक्ष ठेवा. आणि बस एवढंच सांगायचं तुम्हाला, कारण की मी आज इंटरव्ह्यूला गेलतो आणि कोणाकडून ती चूक होऊ नये तर ती सगळ्यात सांगायचं मला वाटत होतं, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. तर आवडल्यास लाईक करा. थँक्यू.